ड्रायव्हर, काय झालं? गाडीतलं पेट्रोल संपलंय बाईसाहेब. अरे पण घरून निघताना गाडीत पेट्रोल आहे की नाही का नाही पाहिलंस? तू पेट्रोल भरून घरी जा, मी चालत जाते. बाईसाहेब, विजा लखलखतायत, पाऊस येण्याची शक्यता आहे. किंवा तुम्ही अशा अवस्थेत नाही गेलात तर बरं होईल. आज नागपंचमी आहे. काहीही करून आज मला नागदेवाचे दर्शन घ्यायलाच हवं. वारुळ्याला जाऊन नागोबाला दूध पाजायलाच हवं. कन्येचा जन्म अन्याय दूर करून न्यायाची प्रतिस्थापना करण्यासाठी स्वतः देवी मातेनं मुलीच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला. प्रणाम स्वामीजी, ही माझी पहिलीच मुलगी आहे. हिला आशीर्वाद द्या आणि हिचं नामकरण करा. नंदिनी, मी धन्य झाले. प्रणाम स्वामीजी. गुरुवर्य, आपण नेहमी स्थितप्रज्ञ असता, शांत असता, परंतु आता अचानक बेचैन का झाला? त्याला कारणही तसंच आहे. ज्या मुलीचं आता मी नामकरण केलं ती मुलगी 3 जणांच्या मृत्यूला कारणीभूत होणार आहे. त्या तिघात तिच्या वडिलांचाही अंतर्भाव आहे. नंदिनी, डोळे मिटून का चालतेस? आता पडली असतीस तर काय झालं असं ठाऊक आहे? काय झालं असतं? फार फार तर माझं डोकं फुटलं असतं. कुठे ते? मला ठाऊक आहे आपल्या दादींवरती रागावलीस तू? हो, मी तुमच्यावरच रागवली आहे. दररोज तुम्ही मला उठवता आणि उठल्याबरोबर मी फक्त तुमचं तोंड बघते. आणि आज तुम्ही मला का नाही उठवलात? हे बघ बेटा, आज सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने टेलिफोन करून माझं डोकं उठवलं आणि मी जाम वैतागलो आणि मग तुला उठवायलाच विसरलो. तुम्ही तुमचं कर्तव्य विसरलात. त्याची शिक्षा काय तुम्हाला माहितीये ना? नाही, सांग बघू काय ती. ठीक आहे, कान पकडा. माझे नाही. मग कोणाचे? तुमचे. माझे? ठीक आहे, पकडले. आता उठावशा काढा बघू. काय कशा काढू? उठावशा काढताय की नाही? ठीक आहे बाबा, काढतो. पण मला कळत नाही, तू माझी मुलगी आहेस की माझी आई आहेस? सुरू करा. 1 2 5 3 4. सकाळी सकाळी तुम्ही उठा भाषा का करताय? काय करणार? काढत असताना मास्तराने कधी शिक्षा नाही केली. आता या मास्तरान बाई यांनी शिक्षा केली आहे म्हणून उठा भाषा. सगळं मोडलं माझं. शपथ, जरा हात दे जरा. चल नंदिनी, तू आता आंघोळ करून घे. तुला देवाची पूजा करायची आहे. मालकीण बाई, एक तर कुठल्या तरी संन्यासाच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्या मुलीचं नाव नंदिनी ठेवलं.
आता तिला पूजारच्या घराला लावून तिला काय संन्यासीने बनवण्याचा विचार आहे? आई राजा कुठे आहे? आता वाजलेत किती? राजा फक्त अंग्रेजी बाबू आहे. वक्तशीर. तो आता डायनिंग टेबल जवळ बसला असेल. अरे हो 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 हो, एवढ्या मोठमोठ्याने आवाज काय करतोय? ठीक 8 वाजता तुला खाणं लागतं ते माहिती आहे मला. टोपी घातलीस म्हणजे तू स्वतःला काय अंग्रेजी बाबू समजतोस? एकतर माझी सिगरेट घेतोस आणि माझ्यावरच हुकूम सोडतोस. मी हे अजिबात सहन करणार नाही. माकड कुठला? काय बाईसाहेब? राजाला बोर्नव्हिटा दे. देतो बाईसाहेब. बोर्नव्हिटा? मी पण माकड असतो तर बरं झालं असतं. माकडा नाहीतरी हे माकडालाच द्यायचंय. तेव्हा पाणी कम दूधच देऊया. माकडासाठी एकच चमचा. हे जाड मलाईदार दूध माझ्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 बोर्नव्हिटा माझ्यासाठी. मी नंतर येऊन माझं बोर्नव्हिटा पितो. हे बोर्नव्हिटा प्या आणि सगळे वा राजा साहेब. का बाईसाहेब? येतो बाईसाहेब. Bonvita! Bonvita is the secret of my energy. Melo, tikat, tikat, tikat. मम्मी मी तयार आहे. आले. उशीर करतेस तू हा? बघ तो ड्रायव्हर तिकडे किती वेळ झाला हॉर्न होतोय. तू लवकर तयार झाली नाहीस ना तर तू तुला बोनेट वरती बसवेल. चल 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 चला. गुड मॉर्निंग राजा. लवकर. टाटा मम्मी. टाटा पप्पा. टाटा. टाटा. लक्ष्मी नंदिनीसाठी चांगला ड्रायव्हर शोधून काढलाच आहे. राजा कधी खोटं बोलत नाही, पेट्रोलची चोरी करत नाही आणि रजेवर तर कधी जात नाही. रामनवमीच्या दिवशी मी देवळात गेले होते. तिथे जखमी अवस्थेत वेदनेने तळमळताना हा मला दिसला. मला त्याची दया आली. मी त्याला घरी आणलं. औषध उपचार केले. तो बरा झाला. तरी आपल्या इथेच राहिला. कुणास ठाऊक राम भक्त हनुमान राजाच्या रूपानं आपल्या बरोबरच राहत असावा. तू म्हणतेस ते खरंय. चल. थांब 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 थांब. मी तुला नेहमी जीप चालवताना पाहतो. तुझं लायसन्स कुठे आहे? नाही तर भर फाईन. नाही नाही, प्राणी असून सुद्धा तुला हप्ता कसा द्यायचा हे चांगलं ठाऊक आहे. पण मी हप्ता घेत नाही. जा तू जा. हॅलो रणजित. हॅलो रमेश. हाय कामिनी. हॅलो. या ना आत चला या. चावी नंबर 1. चावी नंबर 2. चावी नंबर 3.
लक्ष्मी हा? हे बघ, मी जरा बाहेर जाऊन येतो. माझं जरा ऐकाल का? काय झालं? हे दोघं जण कोण आहेत? ते इथे येतात का नेहमी आणि त्यांच्या बरोबर तुम्ही बाहेर जाता काय? त्यांच्याविषयी किंवा तुमच्या व्यवहाराविषयी तुम्ही मला काही सांगत नाही. लक्ष्मी, घराची जबाबदारी तू सांभाळतेस, त्यात मी नाक खुपसतो. तसंच धंद्याची जबाबदारी माझ्यावरती आहे, त्यात तू डवळाडोळ करू नयेस. हे? हे बघा, पुढच्या आठवड्यात शिक्षण अधिकारी इन्स्पेक्शन साठी आपल्या शाळेत येत आहेत, तेव्हा मुलांची तयारी करून घ्या. हो सर. हो ब्राउनी, प्रकाश अर्ज घेऊन आलास? ओके ब्राउनी, जा तू. नेहमीप्रमाणेच सुट्टीचा अर्ज दिसतोय. अच्छा, म्हणजे आज पौर्णिमा आहे तर. सर, मी या शाळेत आल्यापासून पाहते प्रकाश सर प्रत्येक पौर्णिमेला रजा घेतात. असं का सर? हं, हे एक न सुटणारं कोड आहे. प्रत्येक पौर्णिमेला प्रकाशवर कोणती आपत्ती येते देव जाणे. श्रुती, घे, थोडं खाऊन घे. घे ना श्रुती. प्रकाश, या घरात येऊन तुम्हाला 6 महिने झाले. तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतोय ते पाहते मी. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाशी देवही एवढ्या निष्ठुरपणे का वागतो तेच मला कळत नाही. काय सांगू बाई, सगळे उपाय करून थकलो. मोठमोठ्या स्पेशलिस्ट डॉक्टरांचे उपायही श्रुतीचा आजार बरा करू शकले नाही. पुढे काय करावं तेच मला समजत नाही. डॉक्टरही उपाय करून काहीही उपयोग नाही. माझं ऐका, इथे जवळच एक जागृत नागाचं देऊळ आहे. तिथे तुम्ही श्रुतीला घेऊन जा. काही आठवडे तिला नागाची पूजा करू दे. तोच तिला या आजारातून बरा करील.
पुरे करा तुमच्या या भाकर कथा. श्रुतीच्या या अवस्थेला नागच कारणीभूत आहे. तो नाग हिला बरा करणार. प्लीज त्या नागाचं नावही घेऊ नका माझ्या समोर. राजा, हल्ली तू फार विसरबळ होत चाललाय. भूक लागली म्हटल्यावर माझ्यासाठी तू अंड घेऊन आलास. मला अंड आवडत नाही हे तुला माहिती नाहीये का? हे काय? ड्रायव्हरचा ड्रेस घातलास तेव्हा बाईसाहेबांनी ड्रायव्हरला काढून टाकलं. आता हा वेटरचा ड्रेस घालून मला इथून लागलो होतोस. चल काढ दे तो ड्रेस. काढ दे. चल काढ दे. मीच हा बेटाचा ड्रेस राजाला दिलाय. आजपासून तुझी सगळी कामं राजाच करेल. माझं काय? माझ्या हातून चूक झाली काय? तुझ्या सगळ्या चुकांची लिस्ट राजाकडे आहे. राजा, दाखवते लिस्ट. राजा दे. हे हनुमानाच्या शेपटीसारखं काय? बोर्नविटाच्या चोरीपासून तुझ्या आतापर्यंतच्या सगळ्या चुका यात आहेत. चल चालता हो. गेट आउट. ही अशी हिटलर सारखी मिशी असून सुद्धा मी बटलर झालो. आता पुढे काय? आता पुढे काय देवा? अरे अरे, एवढं दमायला कशाला झालंय? अगं आपल्या छकुली बरोबर लपाछपी खेळत होतो. तिला चकून वरती आलोय. बघ थोडं ती मला खाली शोधत राहील तोपर्यंत आपण आपला प्रेमाचा खेळ अरे, खेळूया. अरे बाप रे, ही मला शोधत वर आले देखील. हे बघ मी असं करतो, या चादरीमध्ये लपून राहतो. ती आली की तिला सांगू नकोस मी ते आहे म्हणून. कळलं? मम्मी, डॅडीकडे आले होते? छे छे, इथे नाही आले. हा, बहुतेक गच्चीवर गेले असतील. मम्मी, तुझी नाचतेस का? काही नाही, हा चिमटा. नाही नाही, ढेकून. कोण करताय चिमटा? ढेकून. खूप ढेकून झालेत. मम्मी, एक शंका आहे. कुठली? माणसाला किती पाय असतात? दोनच. आणि जर का समजा 4 पाय असतील तर ते गाढव. हे बघ गाढव. असं डॅडी, तुम्ही इकडे लपला होता? बघा झालं खेळ आहे, खेळामध्ये कुठे लपू शकतो काय? हे आपण असं करूया, आपण दुसरा खेळ खेळूया. हं? आंधळी कशुंबरी खेळूया. ठीक आहे. जा. लक्ष्मी हे बघ काही करून नंदिनीला झोपायला हवं. म्हणजे बघ आपण आपला खेळ खेळायला मोकळे. सोजविती तुझला पप्पा अन आई. ढगा मागे हा चंद्र झोपला. चिव झोपली काऊ झोपला. झोपली आता अम्मा गाई. जो 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 सोनुला गातो अंगाई. ढगा मागे हा चंद्र झोपला. चिव झोपली काऊ झोपला. झोपली आता अम्मा गाई. जो 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 सोनुल्या गाते अंगाई. सोजविती तुझला पप्पा अन आई. खेळ खेळूनी दमलीस तू माझ्या मधुराणी. गोड बोलूनी मोहविते मधुर
पान पाळणा गाई जो 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 सोनुल्या गाते अंगाई सोजविती तुझला पप्पा अन आई दमले पप्पा कामाने लवकर झोपू दे त्यांना आवर आता लढवाळे हा खेळाचा धिंगाणा दमली आई कामाने लवकर झोपू दे तिला आवर आता लढीवाळे हा खेळाचा धिंगाणा चादर चांदणी घेई ओढुनी मुखचंद्रावरी रेशीम ओढणी गोष्ट सांगण्याला परी जो 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 सोनुल्या गाते अंगाई झोजविती तुझला पप्पा अन आई लेकी बच्चा प्रेमाला जगी उपमा नाही दिवसभराच्या कामाने तमती पप्पाई लेकी बच्चा प्रेमाला जगी उपमा नाही दिवसभराच्या कामाने तमती पप्पाई पप्पा मम्मीच्या डोला लागला त्यांना पाहुणी चंद्र लाजला लिंबोणीच्या झाडामागे जाई जो 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 झोपत्या पप्पानी बाई छकुली तुमची लाडकी गाते अंगाई जो 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 झोपत्या पप्पानी आई छकुली तुमची लाडकी गाते अंगाई टकल्या मोठ्या मुश्किलीनं कष्ट करून मी हा एवढा पैसा कमवते तो कोणासाठी हेमासाठी ना तिचं लग्नाचं वय झालंय पण अजूनही तिचं लग्न होत नाही हेमाला कुठल्याच कला येत नाहीत त्यामुळे सगळेच तिला नाकारतात तिला साधं गाणंही येत नाही हो ना काय करू तूच सांग माझ्यासारख्या बेकार माणसाला तुम्ही नोकरीवर ठेवून हम्म. उपकार केलेत मी तुमच्यासाठी योग्य जावई शोधून आणीन हो पण त्यापूर्वी हेमाला गाणं शिकवायला संगीत शिक्षक घेऊन ये हा आत्ता जातो आणि घेऊन येतो मम्मी माझी तयारी झाली ग हे बघ हे देवाचे लिंबू मी देवळातून आणले हे तुझ्या जवळच ठेव हं? म्हणजे तुला कोणाची नजर लागणार नाही हे वेडाबाई आपली छकुली पिकनिकला जाते कुठे काशी रामेश्वरच्या यात्रेला जात नाहीये हे लिंबू पाहिले ना कोणी तिच्याकडे हसतील तिला कुठे का जाईना मला तिची काळजी वाटणारच हे लिंबू तिच्या जवळ असलं की मला कसलीच काळजी नाही लक्ष्मी आपण कॉम्प्युटरच्या जगामध्ये वावरतो आहोत तू मात्र अजून आजीबाई सारख्या जुन्या चालीरीती सांभाळत बसलीस तुझा मेंदू म्हणजे ना म्युझियम मध्ये ठेवण्याच्या लायकीचे आहे तिथे सांभाळला पाहिजे जबरदस्त उशीर होतो तुला जा पण बाय मम्मी बाय टाटा. हा सांभाळ बेटा पाहिलं निघतानाच अपशकून झाला मी नाही पाठवणार नंदिनीला पिकनिकला जरा हळू बोल कोणी ऐकलं तर हसेल तुला कसला अपशकून डोक्यात घेऊन बसलेस तू हं? जा बेटा जा पिकनिकला जा येते डॅडी येते मम्मी टाटा कसला अपशकून
ड्रायव्हर, गाडी का थांबवलीस? मी नाही थांबवली, आपोआप थांबली. बघतो मी. काय रे, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम तर नाही, पण चालूही होत नाही. कमाल आहे. मुलांना गाडीतच झोपायला सांगूया, सकाळी गाडी दुरुस्त करून निघू. डॉक्टर, डॉक्टर काय झालं माझ्या मुलीला? काय झालं डॉक्टर? रमेश, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. भयानक स्वप्न पाहून ती घाबरली आहे आणि बेशुद्ध पडली आहे. मी इंजेक्शन दिलंय तिला, थोड्याच वेळात येईल ती शुद्धीवर. ओके. काय झालं माझ्या बाळाला? नंदिनी, 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 डॉक्टर, डॉक्टर काय झालं माझ्या मुलीला? अहो, माझं तोंड सुद्धा पाहायचं नाही म्हणते ती. रोज सकाळी उठल्यानंतर प्रथम माझा चेहरा पाहायला मागणारी माझी मुलगी आता बघा तोंड सुद्धा पाहायचं नाही म्हणते. डॉक्टर काय झालं तिला? काय झालं खरं सांगा. शांत व्हा रमेश, शांत व्हा. भयानक स्वप्न पाहिल्यामुळे ती घाबरली आहे, त्यामुळे ती बडबडते. उद्या सकाळपर्यंत ठीक होईल ती. घाबरू नका. डोंट वरी. ओके. प्रकाश, नागदेवता आली. मला माहिती होतं ती येणार, मला शोधत येणार. ती आली प्रकाश, ती आली, नागदेवता आली. अगं श्रुती, भेटायला आली. श्रुती, अगं काय झालं ग श्रुती? श्रुती, काय झालं ग श्रुती? नंदिनी, नंदिनी, कुठे गेली? नंदिनी, अरे नंदिनी, मी सगळीकडे तुला शोधलं. तू इथे काय करतेस बेटा? मम्मी, अगं हे माझं माहेर नाही का? माहेर? काय बोलतेस तू हे? तूच तर मला सांगितलं होतं की माझा जन्म बारुळाजवळ झाला होता. मग हे माझं माहेर नाही का? चल, खट्याळ कुठली. चल. लक्ष्मी, तू खरं सांगतेस? अगदी खरं. अहो नंदिनी पूर्वीप्रमाणे माझ्याशी चांगलं बोलली. मला वाटतं ती पूर्ण बरी झाली आहे. नशीब, या आजारातून तू लवकर सावरली. हॅलो रमेश, मी रणजित बोलतोय.
एक पार्टी खरेदी करायला तयार आहे. पुढच्या आठवड्यात त्याला भेटायला हवं. ठीक आहे रमेश? रमेश रमेश काय झालं? रमेश बोलत का नाही? नागावच्या लोकांनो, ऐका हो ऐका, लक्ष देऊन ऐका. आज पौर्णिमा आहे. आज सूर्यास्तानंतर कुणीही घराबाहेर पडू नका. सावधान. कसली ही विचित्र दवंडी. तुमच्या गावात जगावेगळी बंदी का? रात्री घरातून बाहेर नाही पडायचं? तुम्ही या गावात नवीन दिसताय. गावाबाहेर शंकराचं एक प्राचीन देऊळ आहे. प्रत्येक पौर्णिमेला नागदेव नागमणी ठेवून शंकराची पूजा करतो आणि मग नागिणीशी संगम करतो. जर कोणी हे पाहिलं तर त्याच्या जीवाला धोका असतो. म्हणून हा सावधगिरीचा इशारा बाबा. चल पैसे काढ. गावात नवीन दिसतोय. कुणाकडे जायचंय तुला? मला कुणाकडे जायचं नाहीये. मी ग्रामपंचायतीच्या शाळेतला नवीन शिक्षक आहे. आणि शिक्षक? एवढं फिरायला काय झालं? मला तर स्वतःच एक विद्यार्थी वाटतोय. मला ना काही शिकवणारच. तू माझ्या या वयाकडे पाहू नकोस. हे जे डोकं आहे ना त्याच्याकडे बघ. मी तज्ञ शिक्षक आहे. एकदम एक्सपर्ट. आता तुम्ही जे मुलांना शिकवणार आहात ना, ती मुलंच तुमचं कसं सिद्ध करतील ते मी पाहून घे. तू मला शाळेकडे जायचा रस्ता सांग. रस्ता? हा रस्ता शाळेकडे जातो आणि हा मुलांकडे. का? मुलं तिकडे काय करतायत? म्हणजे काय? नेहमीप्रमाणे भाषण करतायत. सहदेवा, महादेवा, शाळेत जाण्याऐवजी तू कोकरू कुठून घेऊन आलास? बाजारातून आणलंय. इंग्लिश बोलते हे. कोकरू कधी इंग्लिश बोलतं का? हो, मी इंग्लिश मधून प्रश्न विचारतो ते इंग्लिश मधून उत्तर देईल. ठीक आहे. चल. कोकरा, एप्रिल नंतर कुठला महिना येतो रे? ऐकलं? हो, छान. आता मीही प्रश्न विचारतो. ठीक आहे, विचार. जून पूर्वी कुठला महिना येतो सांग? वा, काय इंग्लिश बोलतो? हाच आपला इंग्लिश मास्टर. हे तर फारच कठीण दिसतंय. आता काय करायचं? अरे देवा. तू एवढा कसला विचार करतोय? आज मला दूध घेऊन यायला उशीर झाला म्हणून तू दूध पित नाही. पण नेहमी तर वेळेवरच येते ना मी. हे बघ, माझं ऐक. हे दूध पी आणि तू जरी दूध प्यायला नाहीस तरी पाणी सुद्धा पिणार नाही. उपाशी राहील आणि मरून जाईल. हा, जर मी मेली तर तुझ्याकडे कोण पाहणार आहे? बोल, सांग मला. आता तरी दूध पिऊन घे. पी ना थोडस. पी रे. A for S. S म्हणजे गाढव. B for बफेलो. बफेलो म्हणजे म्हैस. C for कॅट. कॅट म्हणजे मांजर. D for डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. अरे तुम्ही बोलत का नाहीत? अरे गेलीत कुठे मुलं अचानक? अरे हो, बी फॉर बफेलो.
म्हटल्याबरोबर त्यांना म्हशींची आठवण झाली असेल. म्हणूनच ही म्हशी चारायला गेलीत वाटत. चांगले विद्यार्थी मिळालेत मला. हे काय? सापाचा हार? शहाळी विकण्याचा धंदा सोडून तू गारुडी बनून सापाचे खेळ करतेस की काय? तेही जाऊ द्या हो. तुम्ही स्वतःला काय फार मोठे शिक्षक समजता ना? कुठे गेले तुमचे विद्यार्थी? हा, आता कोणाला शिकवणार? त्या झाडांना आणि दगडधोंड्यांना? तुमच्या डोक्यात खरंच अक्कल नाही हो. नुसतं दगडधोंडे भरल्यात. ए, तू मला चिडवू नकोस. तू माझ्या शरीरावर टीका कर, नाकावर कर, डोळ्यांवर कर, पण माझी अक्कल काढायचं काम नाही. तुला समजलं? जर एवढी अक्कलवान आहात तर माझ्या एका कोड्याचं उत्तर द्याल? अरे तू गावड्या अडाणी मुलगी माझ्यासारख्या शहरातल्या हुशार माणसाला आव्हान देतेस? ठीक आहे, विचार तुझं कोड. हा, आणि जर माझ्या कोड्याचं उत्तर नाही देता आलं तर मी सांगेन ती शिक्षा भोगावी लागेल. ठीक आहे, ठीक आहे. त्याला पाय नाही पण तो पळतो बरा. अळका पावकट. तुझं डोकं फिरलंय का? पाय नाहीत मग पळलं कसा? हरलात ना, मला वाटलंच होतं. आता तुम्ही प्रत्यक्षच बघा. अच्छा? पाय नसताना कसा पळतो ते. तो बघा. बघा बघा, पळतोय ना पाय नसताना. हरलो, मान्य. या गावात मला कोणी हरवू शकत नाही. कोड्यातले एक्सपर्ट आहे मी. आता तुम्ही हरलात, आता तुम्हाला शिक्षाही करावीच लागणार. कसली शिक्षा करणार आहेस तू? तुम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कान पकडून उठा बशा काढायला सांगता ना? हो. तसंच आता तुम्हाला पण कान पकडून उठा बशा काढायच्यात. काय? हा, चला फटाफट कान पकडा आणि उठा बशा काढा. चला फटाफट पकडा कान. चला. हो, पकडतो ना. काय गं मेलो? काय गं, माझी कंबर. काय गं? तुमची कंबर दुखायला लागलीये ह्या वयात? अहो, काय सांगताय काय तुम्ही? अहो, अजून तुमचं लग्न व्हायचंय. काय तुम्हाला मुलं व्हायचे? कसं होणार तुमचं? हो, त्याची तू काळजी करू नकोस. त्यावर औषध ना आहे माझ्याकडे. हो. अरे अरे, तुम्ही उभे कसे राहिलात? चला बसा, कान पकडा आणि बसा. चला, असेच राहा थोडा वेळ. या दोघांची चांगली मैत्री जमली रे. आपल्या गुरुजींची आणि श्रुतीची मैत्री जमून द्यायला हवी. म्हणजे गुरुजी श्रुतीला शिकवतील आणि आपण म्हशी चालू. हा, बरोबर. ब्राउनी, तुम्ही दोघांची दोस्ती जमून द्या.
विशेष स्त्रीमध्ये बदल होतो असं मी ऐकलं होतं, पण माझ्या साडी आणि पोलक्याचा शर्ट आणि पॅन्ट मध्ये बदल कसा झाला हे आज मी पहिल्यांदा पाहते. अरे, या अंडरवेअरवर मी गावात कसा जाऊ? असं काय झालंय कपड्यांचं?
सुगंधी फुला या मेलनी घेता मिठी देन सुट्टी तुझ्या साडीला ये सखा जवळ घे ये मला ये प्रिये प्रीत दे ये मला मला एकटीला राहावेना तुझ्या विन मला करमेना प्रीतीत जवळ घेना मी राधा तुझी मोहना छेडिये प्रीतीचा दिलरुबा प्रेमला दूर का तू असा प्रीतीच्या बुलबुला मला एकट्याला राहावेना तुझ्या विन मला करमेना बहरात आता येना मग स्पर्श मला देना ये सखा जवळ घे ये मला ये प्रिये प्रीत दे ये मला लव म्हणजे प्रेम सिंगे हार्ट आहे ॲरो आहे धरा हाताने लव म्हणजे प्रेम सिंगे हार्ट आहे ॲरो आहे धरा हाताने लव म्हणजे प्रेम सिंगे हार्ट आहे ॲरो आहे धरा हाताने लव म्हणजे प्रेम सिंगे हार्ट आहे ॲरो आहे धरा हाताने रणजित, नागाव गावात एक दैवी नाग राहतो. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री तो आपल्या डोक्यावरचं मणी काढून देवाची पूजा करतो आणि नागिणीशी संगम करतो. तो मणी अतिशय मौल्यवान आहे. तो मणी जर आपल्याला मिळाला तर आपण करोडोपती होऊ. तुला जर एवढी माहिती आहे तर तूच का नाही म्हणे मिळवत? तू तुझ्या बरोबर आम्हाला का यायला सांगतोयस? सगळ्याच गोष्टी एकट्याने करता येत नाहीत रणजित. तुम्हाला तिथे नेण्यामागे माझं कारणही तसंच आहे. रणजित, तुझ्या उजव्या हातावर जन्मापासून गरुडाची निशाणी आणि तुला माहित आहेच साप गरुडाला घाबरतो. कामिनी, सापाची कातडी परदेशात स्मगल करण्याचे तुझे संबंध आहे ते मला माहिती आहे. म्हणूनच मला तुम्हा दोघांची मदत हवी. तुझ्या नफ्यातला किती हिस्सा तू मला देणार आहेस? समसमान ठिकाणच्यात समान वाटणी होईल. ते ठीक आहे, पण या व्यवहारात तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? हे बघा, असल्या व्यवहारात मी पूर्वी कधीही पडलो नव्हतो. मला ते आवडतही नाही. हास्यच उलटे पडले. माझ्या धंद्यात मला 25 लाखांचं नुकसान झालं आणि मी कर्जबाजारी झालो. पण माझ्या बायकोला आणि मुलीला यातलं काही सुद्धा माहिती नव्हतं. मला त्यांना सुखी करायचंय. हा मणी विकून नक्कीच एवढे पैसे मिळतील की मी माझं कर्ज फेडून माझ्या कुटुंबाला सुखी करू शकेन. बस, या पलीकडे दुसरं काही नाही. त्या मला माझ्या कामामध्ये प्लीज मला सहकार्य करा, मला मदत करा. आपल्या सगळ्यांचा फायदा आहे. ओके? ठीक आहे रमेश, उद्या पौर्णिमा आहे, उद्याच आपण निघतोय. ओके? नागावच्या लोकांनो, ऐका हो ऐका, लक्ष देऊन ऐका. आज पौर्णिमा आहे. आज सूर्यास्तानंतर कुणीही घराबाहेर पडू नका. सावधान. ये आज पौर्णिमेची रात्र आहे. कोणीही घराबाहेर निघणार नाही. तेव्हा तू पण बाहेर जाऊ नकोस. समजलं?
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका. हा फोटो काळा निळा कसा झाला? एखाद्या सापाने डंक मारावा तसा. कमाल आहे. हे घे. मला ब्रेड नकोय. मग काय हवंय तुला? अंड. काय? अंड? श्रीकृष्णाला आवडतं लोणी, तुझ्या नवऱ्याला आवडतात पैसे, तसं मला आवडतं अंड. नंदिनी, आतापर्यंत तू कधीच अंड खाल्लं नव्हतंस. आता मी अंड खाणार आहे, तेही कच्च. ठीक आहे, आणते. अंड. हे काय? फक्त अंड? मला दूध नाही देणार? ठीक आहे बाबा, आणते. नंदिनी, अरे कुठे गेली ही? हे काय? सापाचं कातड? हे इथे कसं आलं? नंदिनी, अरे जीप तर इथे आहे. राजा कुठे गेला? राजा, हे काय राजा, शाळेत जायला उशीर होतोय. रोज सगळ्यात आधी तू जीप मध्ये बसून हॉर्न वाजवतोस. आजच काय झालंय तुला? तू इथं का बसलास? बरं बाबा, जीप तरी बाहेर काढ. नंदिनी, तू जीप मध्ये जाऊन बस. चल. राजा, का तिचा रस्ता अडवतोय? जाऊ दे तिला. राजा, तिला जाऊ दे. हरामखोर, माझ्या समोर माझ्या मुलीला घाबरायची हिंमत कशी झाली तुझी? तुला मी माझ्या पोटच्या मुलाप्रमाणे समजत होते, पण तू तर अगदी जनावरासारखाच वागलास. तू जनावर आहेस, जनावर. तू कधी माणूस होऊच नाही शकत.
तू शाळेत घेऊन जाणार नाहीस, मीच जाईन. चल. गुन्हा करून आता माझी क्षमा मागतोयस तू? सोड माझा रस्ता आणि चालता हो इथून. चल. लक्ष्मी, आले हो, तुमच्यासाठी दूध घेऊन येते. मम्मी, कुणासाठी दूध घेऊन चाललीस ग? तुझ्या डॅडीसाठी. दे, माझ्याकडे दे, मी घेऊन जाते. या विषारी दुधाने मी त्याला ठार मारणार आहे. नंदिनी, नंदिनी, काय झालं बेटा? नंदिनी? तो ग्लास खाली कसा पडला? काय नाही ग, अचानक गरगरल्यासारखं झालं आणि तो ग्लास खाली पडला आणि माझी इच्छा तशीच राहिली. नाराज झालीस ना बेटा? आपल्या डॅडींच्या एवढं प्रेमानं दूध घेऊन होती तीस ग्लास आणला. असू दे, ठीक आहे, जा आराम कर बेटा, जा आराम कर. अगं हे काय चाललंय तुझं? तू अशी सापासारखी नागमोडी का चालतेस? अगं आमच्या शाळेत डान्स आहे ना, याची प्रॅक्टिस करते मी. हे बघ, मी नागोबाच्या देवळात जाऊन येते. मी इकडे असताना तुला नागोबाच्या देवळात जायची काय गरज आहे? काय म्हणायचं तुला? मला नाही कळलं. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की तू इकडे जा, मी जाते देवळात. दे ती पडली माझ्याकडे. बेटा तू कुठे निघालीस? देवळात. देवळात? अच्छा, म्हणजे तुझ्या मम्मीचं खूळ तुझ्यात सुद्धा उतरलं वाटतं. बोल, देव कुठे असतो? देव तर सगळीकडेच असतो. देव जर सगळीकडे असतो तर मग तुम्ही त्याला मंदिरामध्ये बंद करून का ठेवता? हे नंदिनी,
टायर मध्ये हवा का काढलीस तू? जर का हवा सगळीकडे असते मग तुम्ही तुला टायर मध्ये का बंद करून ठेवता? मी तुम्हाला आपल्या देशातल्या महत्वाच्या शहरांबद्दल सांगितलं. आता तुम्ही मला तुम्हाला कोणतं शहर आवडतं ते सांगा. ओके? बरं, मला तुला कुठलं शहर आवडतं? कोल्हापूर. कोल्हापूरच का? माझ्या आजोबांचं खूप मोठं चिवड्याचं दुकान आहे. हवा तेवढा चिवडा खाते मी. मनीष, तू सांग. मला मुंबई आवडते. मुंबई पण का? तिकडे अमिताभ बच्चन राहतात. अच्छा नंदिनी, तुला कोणतं ठिकाण आवडतं? नागाव. ती झुळझुळ वाहणारी नदी आवडते. नदी किनाऱ्यावरील देऊळ आवडतं आणि नागोबाचं वारुळही आवडतं. काय बोलतेस तू हे? मी तुम्हाला कोडं सांगते, त्याचं उत्तर द्याल? हा. त्याला पाय नाही पण तो जोरात पळतो. सांगा पाहू कोणते? त्याला पाय नाही पण तो पळतो बरा बरा. पळता पाहू कोण? हो ब्राउनी, डबा घेऊन आलास? सगळं काही विसरलेली असली तरी प्राणी असून तुझं सगळं काही लक्षात आहे. प्रकाश, मिसेस शुक्ला, आज तुम्ही सुट्टीसाठी अर्ज कसा नाही केलात? सुट्टी घेण्यासारखं आज आहे तरी काय? आज पौर्णिमा आहे. हो, विसरलोच मी. आज पौर्णिमा येते. आता काय करू? ब्राउनी, तिला साखरेने बांधण्याची काही गरज नाही. मी जर का तिला असं बांधलं नाही तर तुला माहित आहे का काय होईल ते? मला सगळं माहितीये. ती वेडी होण्याचं कारणही माहितीये आणि तिला कसं बरं करायचं तेही माहितीये. मला सगळं ठाऊक आहे. शाळेत तू मला नागाव बद्दल सांगितलंस, मला ते कोडही विचारलंस. आता तू म्हणतेस की तुला सर्व काही ठाऊक आहे. मला सत्य काय आहे ते सांग. बोल, कोण आहेस तू? कोण आहेस? मी नलिनीच आहे. निरखून घे माझ्या रूपाला
प्रभू करी शयन मला, शिव शंभू शिरावर धारी मला. यमुना तटी खेळे कृष्ण सकामी, गेंद तयाचा झेली आला. दोन जिव्हा जरी मजला, शब्द माझा मी दिला. बिन वाजता मी लागे भारावया, डोलावया. आलो आहे सत्य तुला सांगावया, आलो आहे सत्य तुला सांगावया. कुणाच्या मी कंठात हार, कुणाच्या मी कमरेत दोर. साध तुझी येता आलो धावूनिया, निरखून घे माझ्या रूपाला या, दीपाला या. आलो आता जाळाया पापाला या, आलो आता जाळाया पापाला या. आपल्या भक्ताला शोधत तू आलाच नागोबा, तू आलास. केवळ माझ्या भक्तालाच नाही तर माझ्या शत्रूलाही शोधायला आले मी. नंदिनी, हे तू काय बोलतेस ग? ज्याने निष्ठुरपणे मला ठार केलं त्यांचा बदला घेण्यासाठी आले मी. माझा मणी घेऊनच मी इथून जाणार आहे. मित्रा, तू असा चिंताग्रस्त का? मणी अजून विकला गेला नाही म्हणून? काळजी करायचं काही कारण नाही. मणी ज्याला विकायचा आहे तो इंटरनॅशनल मिलियनेर आहे. आणि या मण्यामुळेच आपल्या सगळ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. तेव्हा शुभ शीघ्र. चला. बेटा, तू तर शाळेत गेली होतीस ना, मग परत केव्हा आलीस? येऊन बराच वेळ झाला मला. पण परत का आली? माझी एक वस्तू हरवली आहे, ती शोधायला. तू जिकडे ती वस्तू हरवली आहेस तिकडे शोध. इकडे तुला ती कशी सापडेल? नदीत पडलेली वस्तू तुम्हाला त्याच ठिकाणी सापडत नाही. ती नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर कुठेतरी दूरवर जाते आणि ती शोधण्यासाठी तुम्हाला त्याच जागेवर जावं लागतं. तुझी हरवलेली वस्तू तुला सापडली का? ती माझ्या टप्प्यात आली आहे आणि लवकरच तुम्ही मिळवेल. बेटा, आमची निघण्याची वेळ झाली आहे. होय, तुमची जाण्याची वेळ नक्कीच झाली. बरं बेटा, येतो आम्ही. हं? एवढी कशाला घाई करताय? मी देखील येते तुमच्या बरोबर. अगं पण तुला तुझी ती वस्तू शोधायची आहे ना? ती वस्तू शोधण्यासाठीच मी येते. काय बोलतेस तू बेटा? मला वाटलं होतं की ती वस्तू मला घरात सापडेल, पण नाही सापडली. कदाचित रस्त्यात सापडण्याची शक्यता आहे. कळलं कळलं. चला जा, गाडीत बस. नंदिनी, घरी खेळण्याऐवजी तू आमच्या बरोबर का आलीस? आजपासून माझे सगळे खेळ तुमच्या बरोबरच होणार आहेत. खूपच हुशार आहेस हा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे. काय झालं बेटा? मला खूप भीती वाटते. संगीत, तुझा भयंकर चेहरा बघून कुठले लहान मुलं पटकन घाबरेल, कळलं काय? चल तू पुढच्या सीटवर बस. चल. बर, येतो. नंदिनी, तू माझ्या शेजारी बसली आहेस तरी गोड पापा दे बघू. देईन, नक्की देईन, पण आत्ता नाही. पहिल्यांदा या रणजित काकांना देईन, नंतर तुम्हाला.
आणि शेवटी लहान ना. रमेश, स्पीड वाढव. तो वाट पाहत असेल. वेळेवर पोहोचलो नाही तर तो निघून जाईल. शेठजी घरात आहेत का? म्हणजे तुम्हाला माहित नाही शेठ वारले? काय? शेट वारले? कसं काय? सकाळी बागेत फिरायला गेले होते तेव्हा साप चावून मेले. काही कळत नाही. जो कोणी मणी विकत घेण्याचा प्रयत्न करतो तो अचानकच मरतो. तुला असं काय झालं? अति हा माणसाचा सर्वनाश करते असं आमच्या मॅडमनी सांगितलंय. आपल्या दोघांचं लग्न होऊन आपण एकत्र यावं ही नागदेवाची फार पूर्वीपासून इच्छा होती. आता त्याच्याच आशीर्वादानं ती पूर्ण झाली. काय चाललंय? आज आपली पहिली रात्र आहे म्हणून मीच ब्राउनीला हे काम सांगितलंय. तेच तो करतोय. ब्राउनी, आता आम्हाला एक महत्वाचं खाजगी काम आहे. आता आम्हाला एकांत हवाय. मित्र जा बघू. श्रुती, नागावात तर तू अगदी बिनधास्त बडबडी होती. अनेकदा कोडी घालून मला हरवलं आणि पैस जिंकलीस. आज तू आकसून का बसलीस? अगं काय झालं तुला? आज मी तुझ्याशी पैस लावणार. बोल, चालेल? चालेल. आपण पैसे कसले असणार? जे मी करेन ते तू करायचं. एवढंच ना? त्यात काय? जे तुम्ही कराल ते मी करीन. तुम्ही जर गायलात तर मी पण गाईन. हो. आणि तुम्ही जर नाचलात तर मी पण नाचीन. असं? अच्छा. बार बार देखो, बार बार देखो, ये देखने की चीज़ है हमारा दिल, नाली हो. बार बार देखो, बार बार देखो, ये देखने की. आता असं कर. आज तू हरलीस, मी जिंकलो. आता मी जे काही करीन ना त्याला अडवायचं नाही. बेटा, तू एकटी बसल्या बसल्या कसला विचार करतेस? मी एक योजना आखते. ती कशी पार पाडायची याचा विचार करते. कसली योजना? एक खेळ खेळायची, पण खेळायलाच कोणी नाही. पण राजा आहे ना, तू त्याच्याशी खेळ. हल्ली राजा खूप गडबड करायला लागलाय म्हणून मी त्याच्याशी खेळायचंच बंद केलंय. अच्छा, मग माझ्या बरोबर खेळ. चल. मला तुमच्याशी खेळायला खूप आवडतं. मग सांग कुठला खेळ खेळूया आपण? आंधळी कोशिंबीर. ओके, बोल. आधी तुझे डोळे बांधायचे की माझे? तुम्ही तुमच्या डोळ्यांवर पट्टी बांधल्यावरच मी माझ्या मनाप्रमाणे खेळू शकेन. चला, डोळ्यांवर पट्टी बांधा. तयारच का? मी तयार आहे. तयार आहे. जरा थांब. ओके. नंदिनी, तू कुठेही लपलीस ना तरी मी तुला नक्की शोधून काढणार.
काय झालं? मला तुझी भीती वाटते. दूर करा ते. अगं गरुडाचं चित्र आहे ते, त्याला कशाला घाबरायचं? हं? नाही, दूर करा ते आधी. हं? मला तसं तिरस्कार वाटतो. I hate it. I शांत hate हो, it. I शांत हो hate बेटा, it. शांत हो, शांत हो. फारच छान. प्रत्येकाला वाटतं की मी एक मुलगी आहे, पण तुझे कसं आहेस त्याने माझ्यातल्या नागाला बरोबर ओळखलं, म्हणून मी तुझं अभिनंदन करते. एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छिते. मी रामाचा नाही, रावणाचा वध करण्यासाठी झाली आहे. राजा, तू हनुमानाचा वंशज आहेस. तू नेहमी धर्म वाढवण्यासाठी आणि त्याचं रक्षण करण्यासाठी लढलास, अन्यायाचा प्रतिकार केलास. तू तुझ्या सतत विवेक बुद्धीला स्मरून मनापासून सांग, मी बदला घेऊ इच्छिते. तो काही गुन्हा आहे का? एका प्राणाचं मोल प्राणच आहे. हत्या करणाऱ्याला मृत्यूदंड देणं हीच खरी शिक्षा आहे. माझ्या या ध्येयापासून मला दूर करण्याचा, थांबवण्याचा तू का प्रयत्न करतोय? हे बघ, मी नागशक्ती आहे, तर तू देवी शक्ती आहेस. तुला बाजूला सारून किंवा तुझ्या शक्तीच्या वरचढ होऊन मला कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही. तेव्हा रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका करण्यासाठी मदत केली होतीस. आता मला त्या दुष्टांच्या तावडीतून मणी मिळवण्यासाठी तरी सहाय्य कर. या धर्मयुद्धात विजयी होण्यासाठी मला तुझा आशीर्वाद हवाय. मारुतीराया, माझ्यावर कृपादृष्टी कर. तो मणी विकून परदेशात स्थायिक व्हायची तू स्वप्न पाहतेस, पण तो मणी अजून विकला जायचा आहे. मला रमेशचा संशय येतोय. रमेशचा? हा मणी विकण्यात तोच एक अडथळा आहे. हं. त्या शेठचा रमेशनेच खून केलेला असेल तर? तू काही काळजी करू नकोस. अशानं मला कुणीही मूर्ख बनवू शकणार नाही. हं. अरे मी अशी काही आयडिया शोधीन की तो मणी माझ्या हाती लागलाच म्हणून समजा. लक्ष्मी, लक्ष्मी. हॅलो. विनाकारण कुठेही तुझ्या बायकोला शोधायची आवश्यकता नाही. ती माझ्या ताब्यात आहे. अरे मित्र, काय बोलतो तू हे? मित्रा विसरून जा. जर तुला तुझी बायको जिवंत हवी असेल तर मी सांगतो तसं कर. मी कामिनी बरोबर आमच्या ताब्यात पाठवून देतो. तो मणी तिच्याकडे दे. हे बघ रणजित, म्हणे आपल्या तिघांचा आहे. बकवास बंद कर. मी सांगतो तसं कर. रणजित, रणजित.
देवासमोर उभी आहेस? सांग, कोण आहेस तू? नंदिनी. तुझं बाह्य शरीर नंदिनीच आहे, पण तुझ्यात नाक शक्ती आहे. तुला तुझ्या वारुळात असायला हवं, पण तू माझ्या मुलीच्या शरीरात प्रवेश केलास. का केलंस असं? कारणच हवं ना तर ऐक. माझ्या डोक्यावरचा मणी तुझ्या पतीनं घेतलाय म्हणून. एकाला तर मी यमलोकी पाठवलेलं आहे, उरलेल्या दोघांनाही लवकरच पाठवणार आहे. लक्ष्मी, लक्ष्मी, तू त्या हरामखोराच्या ताडूतून कशी काय सुटलीस? तू ठीक आहेस ना? तुला काय झालं नाही ना? ते जाऊ द्या. रणजित मण्याबद्दल काहीतरी बोलत होता. आधी मला सांगा, कसला हा मणी? लक्ष्मी, ती माझी खाजगी बाब आहे, त्याबद्दल तुम्हाला काय विचारू नकोस. तुम्हाला एक सांग, रणजीतच्या तावडीतून तुझी सुटका कोणी केली? नागशक्तीने, जिची मी उपासना करते. हे स्वप्न होतं. देवाकडे काय मागतेस? तुझ्या नवऱ्याचं रक्षण कर म्हणून? देव त्याला कधी क्षमा करणार नाही. मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र राहू देणार नाही. प्राणापेक्षा मोलाचं ग हे मंगळसूत्र, लेकी हे मंगळसूत्र. सौभाग्याचं लेणं ते मी जपते दिन रात्र. सौभाग्याचं लेणं ते मी जपते दिन रात्र. भासे तुझला मोलाचं ग हे मंगळसूत्र. भासे तुझला मोलाचं ग हे मंगळसूत्र. झाले आहे ते ग आता पापाचं सत्र. आई झाला आहे ते ग आता पापाचं सत्र. जन्म देऊनी तुझला जन्म देऊनी, पान्हा वात्सल्य दिले मी तुला. चरण तुझे मुली धरते माऊली, दे वरदान तू ग मला. देही भादली देवी शक्ती भादली, कैसे सोडू आता मी शत्रूला. नाती संपली प्रीती संपली, शत्रू संहार मी जाणला. प्राणापेक्षा मोलाचं ग हे मंगळसूत्र, लेकी हे मंगळसूत्र. सौभाग्याचं लेणं ते मी जपते दिन रात्र. सौभाग्याचं लेणं ते मी
तुझ्या बाबांची जन्मदात्या बाबांची कशी ओळख विसरलीस तू माझे कुंकू बघशी कुंकू का ग वैरीण झालीस तू पैशा पापाची स्वार्थी लोभी शापाची पैसे पत्नी गजालीस तू त्याची कळणी आता यातुनी नाही सुटका गे जाणून तू प्राणापेक्षा मोलाचं ग हे मंगळसूत्र लेकी हे मंगळसूत्र सौभाग्याचं लेणं ते मी जपते दिन रात्र सौभाग्याचं लेणं ते मी जपते दिन रात्र भासे तुझला मोलाचं ग हे मंगळसूत्र भासे तुझला मोलाचं ग हे मंगळसूत्र झालं आहे ते ग आता पापाचं सत्र आई झालं आहे ते ग आता पापाचं सत्र थांब. मी अनेक वेळा तुझी विनवणी केली पण तू माझं कधी समजून घेतलं नाही माझ्या नवऱ्याला मारण्याचा अभ्यास तू सोडू शकला नाहीस का निरपराध माणसाला मारलं तर ती हत्या होते पण एखाद्या दुष्टाला मारलं तर तो संहार होतो जर का पायाला काटा टोचला तर टचकन डोळ्यात पाणी येतं तसं माझ्या नवऱ्याला जर का तू मारलंस तर मला किती दुःख होईल यात माझं काही एक दोष नाही मग मला ही शिक्षा का ते तुझं दुर्भाग्य तुझ्या आयुष्याची दोरी बळकट आहे पण तुझ्या मंगळसूत्राची दोरी फारच कमकुवत आहे ह्यात काही एक बदल करता येणार नाही तुझा निर्णय अटळच आहे तू माझ्या नवऱ्याला मारशील हे नक्कीच पण मी तर मनापासून तुझी भक्ती केली आहे तू मला एक वचन देशील सांग तुझी इच्छा सांग मी ती पूर्ण करेन पण ती वचन तू पाळशील ना मला जिभा जरी दोन असल्या तरी माझी वाणी एकच आहे बोल काय हवं ते माग प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिला सवाष्ण मरण यावं हेच मागते मी हे तू काय मागतेस जोपर्यंत माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे तोपर्यंत तू माझ्या नवऱ्याला मारणार नाहीस दे मला वचन दे मला वचन अच्छा सती सावित्री सारखं मला शब्दात पकडलं तर ठीक आहे जोपर्यंत तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे तोपर्यंत मी तुझ्या नवऱ्याला मारणार नाही दिलं वचन पुरे पुरे एवढं पुरे थांब मी तुला वचन दिलं आता तूही मला एक वचन दे कसलं वचन हवंय तुला काही झालं तरी मी कोण आहे याविषयी तू तुझ्या नवऱ्याला काहीच सांगायचं नाहीस दे वचन ठीक आहे मी माझ्या नवऱ्याला तुझ्याविषयी काही सांगणार नाही दिलं वचन अरे मी तर तुझ्यासाठी भाज्या कधी आणलाच नव्हता कुठून मिळवलास मला हवा होता म्हणून मी विकत घेतला पूर्वी मी खूप चांगला भाज्या वाजायचो नेहमी माझ्या खिशात ठेवायचो असं पण मी तर तुम्हाला वाजवताना कधीच बघितलेलं नाहीये त्यात काय आत्ता वाजवतो दे बघू तुम्ही नका घेऊ तो त्याला तिची चुकी लागली थुमकी बघा ते विष लागल्यासारखं काय बोलतेस माझ्या मुलीची थुमकी ती लागू दे बघा बेटा माझा ऐका तुम्ही तो माझ्या वाजवू नका का नको कारण सांग मला का नको
कारण तो हे काय ना करते बोल ना बोल. हे पहा, त्या बाजाला जो वादा किया वो निभाना पड़ेगा, जो वादा किया वो निभाना पड़ेगा. लक्ष्मी, काय झालं तुमचं? तू मला बाजा बाजू का देत नाहीयेस? आणि ही मुलगी गाणं म्हणते. तुम्हा दोघींमध्ये नक्की काहीतरी शिस्त आहे. अहो, तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी नंदिनीने बाजाला कडुलिंबाचं तेल लावलंय. अच्छा, असं होय. हो, एक वेळ मुलगी आपल्या वडिलांची चेष्टा करू शकेल, पण बायकोला आपल्या नवऱ्याची मस्करी केलेली आवडेल का? बेटा, जोपर्यंत तुझी आई कवच कुंडलाप्रमाणे माझं रक्षण करते ना, तोपर्यंत जगातली कुठलीही शक्ती मला काहीही करू शकत नाही. घे. ओके. अच्छा, या नंदिनीच्या अंगात नागशक्ती आहे तर कुठल्याही क्षणी तिच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. दुसरा रस्ता देखील नाही. काहीही करून रमेश कडून तू मणी मिळवला पाहिजे आणि हा देश सोडून जायला हवा. हॅलो रमेश, मी कामिनी बोलते. रोख पैसे देऊन तो मणी विकत घ्यायला एक पार्टी तयार आहे. तू तयार राहा, मी गाडी घेऊन येते. मग आपण दोघेही जाऊ त्याच्याकडे. ओके, बाय. कामे, तू मला इकडे कुठे घेऊन आलीस? पार्टी कुठे? पार्टी? हं? तुला काय वाटलं मी तुला इथे जेवण्यासाठी बोलवलंय? चुपचाप तू मणी मला दे, नाहीतर मी तुला ठार करीन. माझ्या प्राणापलीकडे मी मनाचं रक्षण केलंय. माझा जीव गेला तरी या मणी मी तुला देणार नाही. अच्छा, मणी तुला एवढं महत्वाचं आहे? मग तिचं काय? बघ. लक्ष्मी, बोल, तुला ती हवी आहे की नको? थांब थांब, मी तुला मणी देतो. लवकर.
जोपर्यंत तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे तोपर्यंत मी तुझ्या नवऱ्याला मारणार नाही. दिलं वचन. आतापर्यंत मी तुला दिलेलं वचन पाळलं, पण आता मंगळसूत्र तुझ्या गळ्यात नाहीये तर माझ्या हातात आहे. आज मी तुझ्या नवऱ्याला तुझ्या समोरच मारून टाकणार आहे. बेटा नंदिनी, माझ्या नवऱ्याला मारू नकोस. नको नंदिनी, नंदिनी, नका, नका नंदिनी. नंदिनी, माझ्या नवऱ्याला मारू नकोस. नंदिनी, नंदिनी याला जीव घालते. लवकर बांधा, देवता, तुला मारणाऱ्यांना ठार करू तू बदला घेतला. हा फक्त त्यांच्या सोबत होता, याने तुला मारलं नाही. नागदेवा, त्याला क्षमा कर. नागदेवा, माझं कर्ज फेडण्यासाठी अजाणतेपणे माझ्यातून मोठी चूक झाली. माझ्या चुकीची शिक्षा सुद्धा मला मिळाली. मी माझी चूक सुधारतो. मला माफ कर, माझ्यावर दया कर. मला माफ कर, माफ कर मला. तुझं मणी परत करते. कृपा करून माझ्या पतीला जीवदान दे, मला आशीर्वाद दे. नागदेवा, हा घे तुझा मणी. बेटा, डॅडी, डॅडी, मम्मी, नंदिनी.